समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. आज सातारा शहरातील सर्व प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया हे सगळे पत्रकार बांधव आपण उपस्थित. मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, साधारण सातारा जिल्हा परिषदचे इलेक्शन झाल्यापासून ते आत्तापर्यंत जे काही प्रकार चालू आहे, प्रशासन हे पदाधिकाऱ्यांच्या कधी विरोधात नसतं किंवा असलं नाही पाहिजे. प्रशासन आणि पदाधिकारी हे दोन प्रकारची चाकं असतात. त्यांनी समन्वयानं काम केलं तर लोकांचे काम होत असतं. पण मला परवा 29 तारखेला एक वेगळा अनुभव आला आणि तुम्ही पण सगळ्या तुमच्या माध्यमातून पण अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं. या महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यामध्ये, ज्या यशवंतराव चव्हाणांचा सुसंस्कृत जिल्हा या जिल्ह्यातलं बघितलं जातं. या जिल्ह्यामध्ये कधी असे प्रकार कधी मागे पाठीमागे इतिहास किंवा स्थापनेपासून कधी घडले नाहीत. बाकीच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये जर असे काही प्रकार झाले तर ते लोक म्हणतात की आम्ही समजू शकतो. हे मी नाही म्हणत, तर ज्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना काल मंत्रालयामध्ये आणि काही मोठ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी भेटलो, त्यांनी मला सांगितलं की हे जे प्रकार तुमच्या जिल्ह्यात चालू आहे ते इतर कुठल्या जिल्ह्यात असते तर एक वेळ समजू शकलो असतो आम्ही. पण सातारासारख्या जिल्ह्यामध्ये जे काही चालू आहे हे अत्यंत शर्मनाक बाब आहे. 29 तारखेला जे मला साधारण 27 तारखेला एक पत्र आलं आमच्या मानच्या पंचायत समितीच्या व्हिडिओचं, आणि त्यांनी सांगितलं की 29 तारखेला जिल्हा परिषदच्या CO या मान तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते टंचाईची आढावा बैठक घेणार आहे. नंतर 28 तारखेला दुसऱ्या दिवशी सकाळी परत त्यांचं एक पत्र आलं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ही टंचाईची आढावा बैठक रद्द केली. मला इकडं DPDC आहे, त्यात लिहिलं पालकमंत्री महोदय यांनी सुद्धा आढावा बैठक घेतली आणि त्यामुळे आम्ही आपली बैठक तुमच्या आढावा बैठक रद्द केली आणि मी फक्त पाहणी दौरा करणार आहे. दुपारी 1:30 वाजता मी आणि आमच्या तालुक्याच्या सभापती एका लग्नामध्ये होतो. लग्नाचा दिवस होता, फार मोठी तीच होती आणि दुपारी 1:30च्या दरम्यान आम्ही व्हिडिओना फोन केला की पाहणी दौरा झाला का, आणि अजितराव बसा ना उचलू का. या मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम परत गेल्या का, त्यावेळी त्यांनी व्हिडिओने सांगितले की नाही, त्यांची टंचाईची आढावा बैठक हे सभागृहामध्ये होणार आहे. आम्हाला फार आश्चर्य वाटलं की लोकशाहीमध्ये जे लोकप्रतिनिधी निवडून आले त्यांना वगळून बैठक कशी होऊ शकते. आम्ही व्हिडिओला विचारलं की त्यांना विचारा की तुमच्या बरोबर सभापती सकाळी बसून होते आणि तुम्ही परत जाणार आहे साताऱ्याला आढावा बैठकीला असं सांगितलं आणि तुम्ही परत निघालाय, मग आता तुम्ही पंचायत समिती आढावा बैठक कशी काय घेताय. तर त्यांनी आम्हाला असा निरोप दिला आणि व्हॉट्सअपला मेसेज केला आणि असं सांगितलं की आता 3 वाजता मी तुमची आढावा बैठक घेते, तुम्ही सगळे या. आम्ही सगळे 5च्या 5 जिल्हा सदस्य, 10 पंचायत समिती सदस्य सगळ्यांना निरोप पंचायत समितीमधून दिले. मला पण 1:30 वाजता व्हॉट्सअपवर मेसेज आला की आता 3 वाजता तुमची बैठक आहे. आणि या बैठकीला मी सभापती, आमचे सगळे सदस्य आम्ही गेलो. बैठकीला गेल्यानंतर सभापतींनी सुरुवातीला सांगितलं की मॅडम, तुम्ही जो नियोजित दौरा केला होता, ठरवला आहे या 8 गावांमध्ये आपण जिथं गेलो तिथं ग्रामसेवक सगळे उभे आहेत आणि सरकारी अधिकारी आहेत आणि काही लोक आहेत की ते ग्रामसेवकाने आणलेले आहेत. तो खरा आढावा तुम्हाला कळणार नाही. तर तुम्ही माझ्यावर पांगरीसारख्या गावामध्ये कालच काही पत्रकार त्या गावात गेले होते, त्यांनी तिथले व्हिडिओज काढले, लोकांची परिस्थिती किती वाईट आहे ते दाखवले. तर तुम्ही पांगरीमध्ये माझ्यावर चला. सभापती त्यांना जाणीवपूर्वक पांगरीसारख्या गावामध्ये घेऊन गेले. तिथं गेल्यावर त्यांनी बघितलं त्या गावातली सगळी लोक अक्षरशः त्यांच्या सगळ्या म्हणजे असे धावून आले. त्यांनी सांगितले की सगळं दूषित पाणी आहे. आज या गावामध्ये किंवा मानतालुक्याच्या कित्येक गावांमध्ये 200-200 रुपयाला एक पाण्याचं बॅलर त्यात लोक घेत आहेत. 56-57 गावांमध्ये टँकरची मागणी, फक्त आपण 17 टँकर आत्तापर्यंत दिलेत आणि बाकीच्या गावांमध्ये आपण टँकरची मागणी असताना सुद्धा टँकर देत नाही.
कारण टँकरची संख्या जर वाढली तर काही ते महाराष्ट्रामध्ये वेगळं चित्र जाईल. विमान तालुक्यामध्ये अजूनसुद्धा टंचाईची तशीच परिस्थिती आहे. तर 105 गावापैकी 56 गावांमध्ये आज टँकरची मागणी आलेली आहे. मग हे चित्र लपवायसाठी आपण करताय काय अशा पद्धतीने सभापतींनी खेद व्यक्त केला. त्याच्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी शिव मॅडमनी माईक हातामध्ये घेतला आणि त्यांनी सांगितलं की मला या बैठकीमध्ये फक्त मी सूचना करायला आले, मी काही कोणाचं फक्त काय ऐकून निघणार नाही, मला फक्त सूचना करायच्या आहेत आणि मी ग्रामसेवकांना काही सूचना करणार आहे असं सांगून त्या 1-1.5 मिनिट फक्त बोलल्या. त्यानंतर मी माईक हातामध्ये घेऊन मी त्यांना सांगितलं की मॅडम सूचना करून आणि ग्रामसेवकांशी बोलून टंचाई कधी संपणार नाही. तर गावामध्ये नक्की काय घडतंय हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. तिथल्या लोकप्रतिनिधींचं काय म्हणणं आहे. आता इथं पंचायत समिती सदस्य काय दाहोद पडण्यात आले, जिल्हा परिषद सदस्य काही जमले, फार शॉर्ट नोटीसमध्ये म्हणजे 1 तासामध्ये कळवल्यावर सुद्धा आम्ही 3 जिल्हा परिषद सदस्य आलो होतो. मी सोनालीताई पोळ आणि आमच्या शीतल रणपिसे आणि पंचायत समितीचे 7 सदस्य आले होते, 10 पैकी 6 आले होते 6. तर या सगळ्या लोकांचं थोडं तर तुम्ही ऐकायला पाहिजे. किंबहुना किंवा 4 विषय मी टंचाईसाठी मांडतोय जे फार महत्त्वाचे आहेत, तर ते तर तुम्ही ऐकून घ्यावेत. त्यातला मी पहिलाच विषय मांडायला सुरुवात केली की तुम्ही जे तुमच्या भाषणामध्ये आता बोललाय की जलयुक्त शिवारचे कामं झाल्यामुळं या तालुक्याचे टंचाई कमी झाले. म्हणजे मागच्या वर्षी जिथं 80 टँकर होते तिथं आता फक्त 17 टँकर आहेत. हे जे तुमचं भाषण आहे यामध्येच मी त्यांना सांगितलं की मॅडम अजून तुम्ही सांगता एवढं सत्य नाही. तर जलयुक्त शिवारची या तालुक्यामधली जवळजवळ 12 कोटी रुपयाची 86 गावातली ही 14 महिन्यापूर्वी शासनानं टेंडर प्रमा दिली, टेंडर मंजूर केली आणि ते 86 गावातली टेंडर जे आहेत त्याची सगळी यादी मी तुम्हाला देतो. ती जर कामं झाली असतील तर काय काम आहे तर पाणी पुरवठा विहिरीच्या बाजूला बंधारा बांधणे, एखाद्या गावातला पाझर तलाव आहे तो दुरुस्त करणे, नवीन गरज आहे तिथं सिमेंट बंधारा बांधणे, पाझर तलाव बांधणे, अशी कामं आहेत. आणि साधारण 11 कोटी 39 लाख रुपयाची कामं आहेत. आणि ही कामं जर झाली असतील तर अजूनही आपल्या या भागातले टँकर कमी झाले असते. दुष्काळमुक्ती चाराची टंचाई जी आहे त्याच्यापासून मुक्ती मिळाली असते असं म्हणल्यावरती त्यांना फार राग आला. आधी सभापतीच्या भाषणात त्या विचलित झाल्या होत्या. सभापतीने जे पाण्याच्या टंचाईबद्दल सांगितलं आणि त्या फार विचलित झाल्या. आणि आपण बघितलं असेल मान अपमानापेक्षा आम्ही ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिले त्यांच्यासाठी आम्ही काम करतो. आणि त्यांनी ज्या पद्धतीनं माईक हातातून काढून घेतला, लोकप्रतिनिधींना अवमान करायचा प्रयत्न केला, ते याच्या संदर्भामध्ये मी सन्माननीय विभागीय आयुक्त चंद्रकांत कुलकुर्दुर्वा साहेब यांच्याकडे काल याचिका दाखल केली. माझी नमुन्यामध्ये त्याची कॉपी आपल्याला देतो. त्यामध्ये मी जे आमचे कलम आहे लोकप्रतिनिधींच्या संदर्भामध्ये कलम महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961चे कलम 258, कलम 263, 264, 265 अन्वये जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांची कार्य व कर्तव्य त्यातले कसून या संदर्भातली जी कलम आहे याच्या अनुषंगाने त्यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. आणि त्यांच्याकडे मी सगळं सविस्तर माहिती सांगितली आहे. त्यामध्ये मी त्यांना पहिला मुद्दा, त्याचबरोबर मी जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मानित शंभूराज देसाई साहेब यांना कालही भेटलो आणि त्यांनाही मी सगळी माहिती आणि या संदर्भातली माहिती दिली. आणि जे काही घटना आहेत मी आपल्याला पुढे सांगतो काय काय घडले ते सांगितलं. त्यांनी सन्मानित जिल्हाधिकारी यांना आपण स्वतः याबाबत चौकशी करा, स्वतः बघा, चौकशी करणं अहवाल सादर करा असं काल जिल्हाधिकारी साहेबांना काल पत्र दिलं. तेच मी आत्ता द्यायला गेलो होतो, त्यामुळे थोडासा उशीर झाला. तर यामध्ये टंचाईच्या संदर्भामध्ये मी त्यांच्याकडे जे मुद्दे मांडत होतो त्यातला एक मुद्दा मी आपल्याला सांगितलं. दुसरा मुद्दा मी काय मांडत होतो, मला विषय फार आता अवंतर न्यायचा नाही. दुसरा मुद्दा मी मांडत होतो की चारा टंचाईच्या अनुषंगाने आता लोकांची पिकं हातातोंडाला आले आणि तुम्ही उपसाबंदीच्या नावावरती सगळी सरसकट कनेक्शन तोडणार. म्हणजे आता चारा ज्यातनं निर्माण होणार आहे तो चारा जर तोडला, चारा जर संपवला, जे अन्नधान्य थोडंफार लोकांच्या घरात येणार आहे ते जर दिलं नाही तर तुम्हाला अन्नधान्याची पण टंचाई होणार, चारा टंचाई होऊन पण चारा विकत आणावं लागेल किंवा पुन्हा जनावरांची छावण्या उभ्या करावं लागतात. तर ते तुम्ही करू नका. तर तुम्ही आता शेवटचं पीक आहे लोकांना काढू द्या, याचीच मागणी होती. दुसरा विषय मी मांडत होतो की जे टँकर भरायचं एकच स्रोत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की अख्ख्या जिल्ह्यात मान तालुक्यातले सगळे टँकर दहिवडीच्या मोरेमाळामध्ये एका ठिकाणी भरले जातात. म्हणजे मारडीचा पण टँकर तिथं भरला जातो, मलवडीचा पण आंधळीच्या वरच्या भागातला टँकर तिथेच भरला जातो
आणि जिथं जिथं टँकर चालू आहे त्या 17 गावातले टँकर तिथं चालू तिथून भरले जातात. यातला अंतर कमी करायसाठी वेगवेगळे फिडिंग पॉईंट्स तुम्ही निर्माण करा आणि तुम्ही तिथं टँकर भरा जवळजवळ 5 किलोमीटर 7 किलोमीटर अंतरामध्ये. तरी कुठली गोष्ट त्यांनी ऐकून घेतली नाही. त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने या अधिकाऱ्यांनी करायला नाही पाहिजे असं बिहेवियर केलं. लोकशाहीला आम्ही लोकांच्यातनं निवडून आलेले लोक त्यांचा अवमान करायचा प्रयत्न केला. तर या संदर्भामध्ये आपल्या माध्यमातून मी जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि विभागीय आयुक्तांकडे त्यांच्यावर कारवाई व्हावी अशा पद्धतीने मागणी केलेली आहे. मी आता जे 4 मुद्दे सांगत होतो त्यातला पहिला मुद्दा मी जलयुक्त शिवारचा आपल्याला सांगितला. त्याचबरोबर जिल्हा नियोजनमधून DPDCमधून ती आपल्याला सगळी यादी देतो. या DPDCमधून पण कधी जिल्हा वार्षिक योजना सन 23-24 म्हणजे आता साल चालू आहे 26-27. 23-24मध्ये मानखटाव मतदारसंघातील ही एवढी कामं जी मंजूर झाली. कामांचे स्वरूप काय आहेत बघा. एक उदाहरण म्हणून एक सांगेल. मोजे धुळदेव म्हणजे धुळदेव आता एक बघितलं असेल की आजच एक तिथला एक पत्रकार आहे सचिन शिंगाडे त्यांनी उपोषणाला बसणार म्हणून आज हे काढले मानमध्ये पत्रक दिले. हे धुळदेव हे सचिन शिंगाडेचं गाव आपला पत्रकार बांधव आहे. या धुळदेवमधील ग्राम तलाव नंबर 2 10ची बिघा दुरुस्ती करणे म्हणजे हे जर काम 23-24मध्ये झालं असतं तर पाऊस किती पडला माहिती. यावेळी पहिल्यांदा मानतालुक्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडला. तर त्या तलावामध्ये पाणी साठलं असतं. 15,52,000चं काम आहे. त्याचे साधारण 10 लोकांनी टेंडर भरले. अशी या साधारण 14 कामं आहेत 4,37,00,000 रुपयाची. हे 23-24मधली मंजुरी काम आहे. याचे कुठल्याही पद्धतीची टेंडर झाली असताना 14 महिन्याची टेंडर पडली. ही जर कामं झाली असतील तर तिथल्या कितीतरी दुष्काळ कमी व्हायला मदत झाली असती. याच्याशिवाय मी सांगितलं की ते जलयुक्त शिवारबरोबर जलयुक्त शिवार योजना आहे. ही आहे बघा जलयुक्त शिवार योजना. ही सुद्धा जलयुक्त शिवारची जलयुक्त शिवार अभियान 2 जे महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ते जलयुक्त शिवारची कामं करावी. त्यातनं मानतालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आम्ही काम केलं. पाणी फाउंडेशन काम केलं. नाम फाउंडेशन काम केलं. लोकसभागातून फार काम केलं. त्याच्यातलं 23-24मध्ये ही जी कामं आहेत साधारण किती कामं आहेत तर 66 कामं आहेत. 88 कामं होती एकूण 62 कामं आहेत. आता या समोर यादी देतो तुम्हाला. ही 11,39,00,000 रुपयाची कामं आहेत. या कामाची सुद्धा 22-23मध्ये रमा मिळाल्या आणि ह्या 12 कोटीच्या कामाची टेंडर होऊन 14 महिने पण ही 12-13 10-12 लोकांनी कामं भरली. म्हणजे कामं ओपन करायची नाही ही तशीच ठेवायची. भले दुष्काळ वाढला तर चालेल तर टँकरने पाणी पुरवून किंवा किती हेपा करून मिळली तर चालतील पण ही कामं ठराविक लोकांना मिळाली पाहिजे. या भावनेतली कामं लोक ओपन केली नाही. त्यामुळं दुष्काळ वाढीला त्यांनी फार केले तरी फार चुकीचं काम केलं आहे. हे सुद्धा मी त्यामध्ये म्हणलं. मानमध्ये पहिल्यांदा मग अशी मी सांगितली की पाऊस जास्त झाला आणि पूरहानीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारने 17 ऑक्टोबर 2025 आणि या दिवशी GR काढला आणि दुसरा GR त्याच्यामध्ये साधारण बघा 17 ऑक्टोबरला जो GR काढला त्यामध्ये 41 कामं आणि 25 कोटी रुपये हे रस्ते दुरुस्तीसाठी महाराष्ट्र सरकारनं मानतालुक्याला दिले. आणि आणखी एक GR काढला तो किती तारखेला काढला ते 31 ऑक्टोबरला 31 ऑक्टोबर 2025ला हा GR काढला. आणि या GRमध्ये नुसार साधारण 43 कामं आहेत. या 43 कामाला 16 कोटी रुपये हे मंजूर केले. म्हणजे असे एकूण 25 आणि 43 जवळजवळ 25 आणि 43 जवळजवळ 49 कोटी रुपये हे महाराष्ट्र सरकारने मंजूर केले. याचे 6 महिन्यापासून निविदा भरून झाले. लोक इतक्या वाईट रस्त्यावर हे जे पाण्याचे टँकर आहेत हे सुद्धा या रस्त्यावरून जात आहेत. हे जर कामं पूर्ण झाली असतील आज टेंडर झाले असते तर या कच्च्या रस्त्यावर किंवा जे ज्या रस्त्यानं खड्डे पडले त्याच्यावर लोकांना जावं लागलं नसतं. अशा पद्धतीनं सगळे जवळजवळ 59 कोटी रुपयाची कामं निविदा मंजूर करतो. गेले 6 महिन्यापासून 12 महिन्यापासून मंजूर असून सुद्धा ओपन केली जाते. हे सगळे मी मुद्दे मांडत होतो आणि हे मुद्दे त्यांना ऐकून घ्यायचे नव्हते म्हणून त्यांना राग आला. याच्याशिवाय आपण जर बघितलं असेल खरं तर थोडं टंचाईशी हा रिलेटेड विषय नाही पण एक विषय की या महाराष्ट्र सरकारचे उपक्रम आहे स्मार्ट शाळा जिथं गोरगरिबांची मुलं चांगली शिकतात. त्यामधली मी थोडीशी माझ्याकडे यादी जेवढी उपलब्ध झाली ती मानखटावमधली 20-25मध्ये
सातारा जिल्हा परिषदमधून 9 कामं जी मंजूर झाली आहे. स्मार्ट शाळा बांधकाम आहे, यामध्ये 74 लाखापासून 23 लाख 25 लाख असे साधारण 4.5 कोटी रुपयाची कामं आहेत आणि 9 शाळा आहेत. या 9 शाळांची कामंसुद्धा टेंडर झाले. हे पण 6-8 महिने झाले आहे. ह्याचंसुद्धा काम ओपन केलं. याच्याशिवाय अजून भरपूर काम आहेत की ते माझ्याकडे आज उपलब्ध नसल्यामुळे मी बोललो नाही. म्हणून सांगितलं की 60 कोटी रुपयाच्या कामाची या प्रशासकीय कालखंडामध्ये, तर मागचा पिरियड जो आहे हा प्रशासक कालखंड, त्यावेळी लोकप्रतिनिधी कोण नव्हते. त्यावेळी CO ह्याच जिल्हा परिषदच्या मुख्य कार्य अधिकारी ह्याच अध्यक्ष, म्हणजे ज्यावेळी मिटिंग व्हायची त्या अध्यक्ष म्हणून पण त्यांचे श्रेय असायचे, प्रशासक म्हणून, आणि त्या CO पण असायचे आणि बाकीचे सगळे अधिकारी होते. या प्रशासकीय कालखंडामध्ये जवळजवळ 100 कोटीच्या कामाची अनियमितता, गैरव्यवहार झाला आहे. अशा पद्धतीची मी तक्रार विभागीय आयुक्त पालकमंत्र्यांकडे केलेली आहे. या सगळ्याची चौकशी जे जे संबंधित असतील, ज्यांच्यामुळे हे नुकसान झाले, ह्या नुकसानाची चौकशी करून शासनाच्या नियमामध्ये तरतूद आहे, ज्याच्यामुळं सरकारच्या पैशाचा अपव्यय झाला असेल, नुकसान झालं असेल, हे त्याच्याकडून वसूल केलं पाहिजे, किंबहुना त्याच्या संदर्भात त्याच्यावर तशी कारवाई करायला पाहिजे. तर अशा संदर्भाची मी दोघांकडून तक्रार केलेली आहे आणि या तक्रारीची माहिती आपल्याला द्यावी. आणि आम्ही किती राजकारण या दुष्काळामध्ये करत नाही असं तर CO मॅडम राजकारण मी राजकारण करत आहे. तर मग राजकारणाचा विषय कुठं, ते अधिकारी आहेत, आम्ही पदाधिकारी आहेत. त्यांनी मी एखादी जर सूचना मांडली तर ऐकून घ्यायला पाहिजे, तिथं सांगायला पाहिजे की तुम्ही चुकीचं मांडताय किंवा ही गोष्ट मांडताय ती खरी नाही. तर तो अधिकारी आहे, माझं सगळं ऐकून घ्यायला पाहिजे आणि त्यांनी म्हणायला पाहिजे की तुम्ही जे मांडताय ते चुकीचं मांडताय किंवा नाही आहे. पण मी राजकारण करतो, राजकारण करणे तुमचं कामच नाही. राजकारण करायला आम्ही लोकशाहीमधली जी मंडळी आहेत, प्रशासन आणि आम्ही हे एकमेकाचे कधीच विरोधक नाही. प्रशासनाचं काम आहे की लोकप्रतिनिधी किंवा जी लोक भावना मांडतात ती लोकांची भावना आहे. मी माझ्या 40,000 लोकांच्या निवडून आलो, त्यांची जी भावना आहे किंवा त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या मी ज्या अडचणी मांडतोय त्या अडचणी प्रशासनाने समजून घेतल्या पाहिजे, त्याच्या उपाययोजना केली पाहिजे. हे फक्त बैठकीचा फास न करता त्यांनी खरं तर त्या सगळ्या गोष्टीवर चर्चा करून याच्या उपाययोजना काय करायला पाहिजे याच्या संदर्भात आमच्याशी बोलायला पाहिजे होतं, तिथं असणाऱ्या सगळ्या लोकांशी बोलायला पाहिजे होतं. पण हे काही झालं नाही. फक्त त्यांचं अवमान करायचं काम झालं. आणि किंबहुना त्यांना जो राग आहे तो राग याच्यासाठी होता की हे जे 100 कोटीची जी कामांच्या संदर्भामध्ये अनिल देसाई बोलतील किंवा जे मांडतील त्याच्यावर आपण उत्तर देऊ शकत नाही, म्हणून त्या तिथून निघून अक्षरशः पळून गेल्या. हे काही बरोबर नाही, आज निषेधार्ह बाब आहे. आणि हे सगळं मी शासनाकडं आणि पालकमंत्र्यांकडे मांडलं आहे आणि मला खात्री आहे की त्यांच्याकडून मला इथं याच्यामध्ये न्याय मिळेल, माझ्या खटाव तालुक्यातल्या लोकांना न्याय मिळेल. शेवटी मी कार्यकर्ता साधारण 30-35 वर्ष राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करतो. आपण बघितलं असेल 25 वर्ष जिल्हा बँकेला मी संचालक निवडून येतो, जिल्हा परिषदेला 4 टर्म निवडून येतो. आणि त्यामुळे मी शेवटपर्यंत ह्या गोष्टींची कारवाई व्हायसाठी मग आता बघतोय, लोक आयुक्तांकडे पण तक्रार करतोय. याच्यानंतर जर काही लवकरात लवकर न्याय नाही मिळाला तर हायकोर्टामध्ये पण मी त्याच्यामध्ये दाखल करणार आहे. शेवटी माझ्या भागातल्या जनतेला न्याय मिळतो आणि दुष्काळामध्ये त्या लोकांना दिलासा द्यायचं मी प्रामाणिकपणे काम केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच सांगण्यासाठी मी आज बोलवलं. या लोकांच्यावरती जे यामध्ये दोषी असतील त्या सगळ्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्यावर हे पैसे ज्याचं नुकसान झाले, मानखटावच्या आमच्या लोकांचं जे पैसे नुकसान झाले हे पैसे यांच्यावर वसूल केले पाहिजे अशी माझी या निमित्तानं मागणी. तर कोणी कुठं भरू शकतो, तुम्ही तुमच्या घरात बसूनही टेंडर भरू शकता ज्याच्याकडे व्हॅलिड कागद येते. अशा पद्धतीने ह्या टेंडरमध्ये 14 महिन्यापूर्वी एका कामाचं उदाहरण सांगितलं. एकच काम नाव की मोही तालुका मान. आता तिथं मोहीला पण पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली. येथे लावण वस्ती चिरावळ येथे साठवण बंधारा बांधली हे काम आहे. हे काम 12,90,000 काम आहे. या कामामध्ये 4 लोकांनी टेंडर भरले. 3 असतील तर ते ओपन झालं असतं. 4था आला मग तो लोएस्ट बिडर आहे, मग तो लोएस्ट काम करेल मग त्याला हे काम मिळेल म्हणून ते काम ओपन करायचं, ओपनच करायचं. तसेच पडून आज 100 कोटीचं शासनाचं नुकसान झालं. शासनाचे पैसे जिल्हा परिषदेकडे आले असते, जिल्हा परिषदने याच्यावरती काम केलं असतं तर ती एजन्सी जी काम करणारी एजन्सी मग त्याला 5% मिळतात. त्याचा GST विभागाला जो आहे तो 18% GST जातो आणि निधी आता पडून राहिला, निधी वाया गेला. आणि निधी आता पुढे मिळणार आहे की नाही किंवा त्याच्यामध्ये काय होतं हे पालकमंत्र्यांनी आता याच्या संदर्भात माहिती हे निधीचं काय झालं.
पैसे जर आले असते तर काही म्हणता येणार नाही ना. मग काय झालं? गैरव्यवहार नाही केला, अनियमितता केली या कामांमध्ये. काय तुम्ही म्हटलंय मग की 100 कोटी वाया गेले. लक्ष हे 100 कोटी वाया गेले, वाया जाणार नाही. जर तुमच्या गावासाठी किंवा माझ्या गावासाठी, तुमच्या कुठल्या गावासाठी एखादं शासनाने पैसे मंजूर केले आणि ते शासनाचे पैसे फक्त ठराविक माणसाला काम लावून तुम्ही काम ओपनच करणार नाही. तुम्ही काय केलं? वंचित ठेवले, हां, विकासापासून वंचित ठेवले. त्या रकमेचं काय? शासनाची ही रक्कम अखर्चित रक्कम ज्याच्यामुळं अखर्चित राहिली त्याच्यावर कारवाई करायचं जे आर आहे शासन. ही अखर्चित रक्कम झाली, ही जर झाली असती तर त्या गावाचं काम झालं असतं, गावाचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न संपला असता आणि शासनाचे निधी पण वेळेत खर्च करा. हे काही काय याला वेगवेगळे हे आहेत, बजेटरी प्रोव्हिजन्स आहेत, वेळेत खर्च करायला पाहिजे. त्यासाठी तर टेंडर काढताच काढलं जातं की टेंडर या दिवशीपर्यंत लास्ट डेटला भरलं पाहिजे, या दिवसाला त्याचं ओपन केलं पाहिजे, या दिवसापर्यंत वर्कर दिली पाहिजे, अशी नोटीस असते. त्याचा महिन्याचा 1.5 महिन्याचा पिरियड असतो. कोणती काम आहेत नक्की, कोणती काम आहेत? सगळी पाण्याचीच कामं आहेत. ही जलयुक्त शिवार आणि डीपीडीसीची कामं आहेत. सगळी जलयुक्त शिवारची आणि जलसंधारणाचीच कामं आहेत. मी सांगितले तुम्हाला लघुपाट बंधाऱ्याची कामं आहेत. म्हणजे याच्यातनं दुष्काळ मुक्तीच्या दृष्टीने तो तालुका नेहमीच काम. आता प्रशासनावर दबाव येते चौकशी आता प्रशासन सांगेल का केलं नाही. आता ज्यावेळी हे सगळे मुद्दे येतील काही तर असेल ना, त्याशिवाय ती करत नाही कामं ओपन. आणि खटावमधली 100 कोटी काही रक्कम बारकी रक्कम आहे. जवळजवळ 100 कोटीची कामं असते. 60 कोटीची तर मी प्रमा जोडली आणि अजूनही काम आहेत. पण ती माझ्याकडे नसल्यामुळं मी त्याचं जोडलं नाही. या तालुक्यातली झाले नाही. शेवटी मी त्या तालुक्यातला लोकप्रतिनिधी आहे. मी निवडून तिथल्या भागातल्या लोकांनी मला दिलं, तर मी त्या भागातल्या लोकांविषयी तिथली माहिती घेऊन बोलतो. तेच मी त्या दिवशी तेच सांगत होतो की मान तालुक्यातली दुष्काळी परिस्थिती झाकू नका, तर याच्या उपाययोजना करायसाठी काय केलं पाहिजे यासाठी आपण चर्चा करूया. नाही तिथं गावांमध्ये टँकरची परिस्थिती आहे, टंचाईची परिस्थिती आहे. मी सांगते असं नाही, तुम्ही पत्रकार बांधवांचा पण एक दौरा मी तुम्हाला पण घेऊन जाणार आहे थोड्या दिवसात. अजून थोड्या दिवसांनी ते सगळं चालू आहे. बाकीची सगळी पळापळी, आमच्या पण इतर काही केसेस लिटिगेशन चालू आहे, त्यामुळे आम्हाला हे नव्हतं. थोड्या दिवसांनी तुम्ही पत्रकार बांधवांनी तुम्ही स्वतः जाऊन या. तुम्ही पण या जिल्ह्याचे सुपुत्र आहात, तुम्ही काही जिल्ह्याच्या माहिती नाही. आज तुम्ही बघताय वेगवेगळ्या पेपरमधनं, वेगवेगळ्या चॅनलमधनं, यूट्यूबमधनं त्या रोज बातम्या तुम्ही पण बघताय ना जिल्ह्यातल्या. ती परिस्थिती नाही आहे त्या मान तालुक्यातली तशी. त्यामुळे परिस्थिती झाकणं हे सोल्युशन नाही. आमचं म्हणणं आहे की त्याच्यावर आता उपाययोजना सुरू करायसाठी मी आता जिल्हाधिकारी साहेबांशी बोललो, ते पण तेच मला त्यांनी हे सांगितलं की आता आपल्याला उपाययोजना करावं लागते. कारण सातत्यानं मी समाजकारणात राजकारणात 2002ला आलो. सातारा जिल्हा मधील बँकेचं पहिल्यांदा जेव्हा संचालन झालं तर 2002 ते 2004 भीषण दुष्काळ पडला होता आणि साधारण त्यामध्ये मान तालुक्यातल्या 105 पैकी 104 गावात टँकर चालू होतं. तर मसवडला प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना झाली होती मोठी, जी अकलूजवरनं पाणी आणलं जातं. ते गाव सोडलं मसवड, तर 105 पैकी 104 गावा आणि सगळ्या वाड्यावस्त्या टँकर होते. सगळ्या गावं वाड्यावस्त्या छावण्या होत्या, माणसं जनावरं सारखे राहतो. त्याच्यानंतर दुसरं सायकल आलं 12-13मध्ये, तर हीच परत झाली. मान तालुक्यामध्ये परत 12-13मध्ये भीषण दुष्काळ पडला आणि तिथं त्यावेळी पण परत सगळ्या गावाला जवळजवळ टँकर सुरू होते, छावण्या चालू होते. आता साधारण मला जी वडिलं जी जुनी माणसं आहेत आम्हाला भेटतात ते सांगतात की साधारण 12-13 वर्षांनी हे दुष्काळाचं सायकल येतं. आणि आता हवामान खात्याने हे सुद्धा मागच्या साधारण 4 महिन्यापासून 5 महिन्यापासून सांगितलं की यावर्षी पर्जन्यमान कमी आहे आणि या सगळ्याच्यासाठी उपाययोजना करायला गेल्या 4 महिन्यापासून सुरुवात करायला पाहिजे. बऱ्याच गोष्टी मी विषय तर होईल म्हणून अजून बरेच विषय आहेत. हा आजचा विषय आज एक टोक आहे. अजून बऱ्याच गोष्टी मला सांगण्यासारख्या आहेत, तर मला तुझा विषय आज न्यायचाच नाही. 3-4 महिन्यापासून अशी परिस्थिती असताना नक्की काय केलं प्रशासनाने हे जर तुम्हाला कळालं तर तुम्हाला आश्चर्य वाटतं. जे होतं पाणी ते पाणी पण सोडून दिलं. तो विषय मला आज घ्यायचा नाही, तेव्हा मी परत बोलेन. उपाययोजनांच्या संदर्भामध्ये व्हायला पाहिजे होतं आणि तशी सुरुवात व्हायला पाहिजे. दुष्काळाचं मलाही राजकारण करायचं नाही. ही वस्तुस्थिती आम्ही सगळ्यांनी जेवढे लोकप्रतिनिधी असतील त्या तालुक्यातले त्या सगळ्यांनी हातात हात घालून दुष्काळासाठी काम केलं पाहिजे. मात्र मी म्हणतो समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा.